नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मुलांना आवडणारे कुरकुरीत फिंगर चिप्स घरी कसे बनवायचे ते बघूया. घरीच बनवल्यामुळे स्वच्छता पाळली जाते आणि खर्चही कमी लागतो. फिंगर चिप्स बनवण्यासाठी 2 मोठे आकाराचे बटाटे घेतले आहे. बटाटे स्वच्छ धुवून त्यांची साले काढून टाकली आहेत. साले काढल्यावर लगेचच पाण्यात ठेवले आहेत. बटाटे लगेच पाण्यात ठेवले नाही तर ते काळपट होतात. मोठे नसतील तर छोटे बटाटे घेतले तरीही चालतील. आता आपण फिंगर चिप्ससाठी बटाटे कट करूया. सुरुवातीला दोन्ही टोके कट करूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता अशा पद्धतीने स्लाइस करूया. स्टार्च कमी असलेले बटाटे घेतले तर फिंगर चिप्स छान होतात. अशा पद्धतीने स्लाइस करून घेतले आहेत. ह्या स्लाइस फिंगर चिप्सच्या आकारात कट करूया. अशा पद्धतीने बटाटे कट केले आहेत. हे सर्व थंड पाण्यात ठेवूया, त्यामुळे त्यातील स्टार्च निघून जाईल. ह्या पद्धतीने दुसराही बटाटा कट करूया. कट केलेले बटाटे 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, त्यामुळे त्यातील स्टार्च निघून जाईल. स्टार्च निघून जाण्यासाठी बटाटे व्यवस्थित धुवून घ्यावे. बटाट्याचा स्टार्च निघून गेला आहे. आता बटाटे उकडण्यासाठी पाणी गरम केले आहे. कट केलेले बटाटे घालूया. शिजवल्यामुळे बटाट्यातील स्टार्च निघून जातो, त्यामुळे फिंगर चिप्स जास्त कुरकुरीत होतात. हे 4 मिनिटे शिजवून घेऊया. ह्या 4 मिनिटात बटाटे मधून हलवावे, त्यामुळे ते एकसारखे शिजतील. 4 मिनिटानंतर बटाटे चाळणीत काढून घेऊया, त्यामुळे त्यातील पाणी निथळून जाईल. निथळलेले बटाटे 10 मिनिटे सुती कापडावर पसरून ठेवूया. हे पूर्णपणे सुकले आहेत. पूर्णपणे सुकले नाही तर फिंगर चिप्स मऊ होतात. आता ह्यावर 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घालूया. मिक्स करूया. कॉर्नफ्लोअरमुळे फिंगर चिप्स कुरकुरीत होतात. कुरकुरीत फिंगर चिप्स खायला सर्वांनाच आवडतात. कॉर्नफ्लोअरऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ किंवा अरारूट वापरू शकता. आता फिंगर चिप्स तळण्यासाठी कढईत तेल गरम केले आहे. कडकडीत तेलामध्ये फिंगर चिप्स हळूच सोडूया. हे तेल कडकडीत आहे, त्यातून थोडासा धूर आला पाहिजे. मीडियम टू हाय फ्लेमवरच तळूया. हे फिंगर चिप्स फक्त 3 मिनिट तळूया. 3 मिनिटे झाली आहेत. फिंगर चिप्स तेलावर आले आहेत. तेलावरचा फेसही गेला आहे. काढून घेऊया. अशा पद्धतीने उरलेले फिंगर चिप्स 3 मिनिटे तळून घेऊया. हे 10 मिनिटे चाळणीत पसरून ठेवूया. पूर्णपणे थंड होऊ देऊया. 10 मिनिटे झाली आहेत. तुम्हाला हे फिंगर चिप्स नंतर तळायचे असतील तर हे झिपलॉक बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवावे. जेव्हा मुले मागतील तेव्हा तुम्ही हे लगेचच तळून देऊ शकता. फ्रीजरमध्ये 1 महिना टिकतात. तेलात फिंगर चिप्स घालूया. गॅसची फ्लेम लो आहे. आता पुन्हा फिंगर चिप्स तळण्यासाठी तेल कडकडीत केले आहे. कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. बटाटे शिजवून घेतल्यामुळे ते आतून कच्चे राहत नाही. लो फ्लेमवरच फिंगर चिप्स छान कुरकुरीत होतात. फिंगर चिप्स 2दा तळल्यामुळे खूप कुरकुरीत होतात. कुरकुरीत होण्यासाठी 2दा तळणे आवश्यक आहे. फिंगर चिप्स कुरकुरीत झाले आहेत. हे एका बोलमध्ये काढून घेऊया. फिंगर चिप्स बनवले की लगेच खावे.
सर्व फिंगर चिप्स अशा पद्धतीने तळून घेऊया। फिंगर चिप्सवर मीठ घालण्यासाठी पेपर बॅग घेतली आहे। फिंगर चिप्सवर लगेचच मीठ घालूया, मिक्स करूया। अशा पद्धतीने मिक्स करूया। तुम्ही बॅगमध्ये किंवा मोठ्या पातेल्यात मिक्स करू शकता। तुमच्या आवडीनुसार ह्यावर मिरेपूड, लाल तिखट किंवा चाट मसाला घालू शकता। रेग्युलर फिंगर चिप्स हे खूप सोपे व पटकन होणारे स्नॅक आहे। आता पेरी पेरी फिंगर चिप्ससाठी पेरी पेरी मसाला बनवूया। एका बोलमध्ये कांदा पावडर अर्धा छोटा चमचा, लसूण पावडर अर्धा छोटा चमचा, काळी मिरी पावडर 1 चिमूट, आमचूर पावडर अर्धा छोटा चमचा, ओरिगॅनो अर्धा छोटा चमचा, पिठी साखर अर्धा छोटा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा, मीठ चिमूटभर। मिक्स करूया। पेरी पेरी मसाला तयार आहे। काही फिंगर चिप्स एका पेपर बॅगमध्ये घालूया। त्यात पेरी पेरी मसाला घालूया। मसाला तुमच्या आवडीनुसार घाला। अशा पद्धतीने बॅग हलवूया, त्यामुळे सर्व फिंगर चिप्सला मसाला व्यवस्थित लागेल। पेरी पेरी फिंगर चिप्स। पेरी पेरी फिंगर चिप्स मुलांना व मोठ्यांनाही खूप आवडतात। तयार आहे रेग्युलर फिंगर चिप्स आणि पेरी पेरी फिंगर चिप्स। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघत रहा शांभवीज किचन। धन्यवाद।